एकनाथ शिंदेजी, तुम्ही बाळासाहेबांचे वारस कसे? जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या महाराष्ट्राच्या मातीत होत असताना बाळासाहेबांचा सैनिक शांत असू शकतो का? एक कडमुडा जोशी मुंबईमध्ये येतो आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे म्हणून सांगतो, बाळासाहेबांचा सैनिक मुका होऊ शकतो का? जर हे अमित शहा आणि मोदी या महाराष्ट्रावर हिंदी सक्तीचं धोरण लावू पाहत असतील आणि त्यावेळी बाळासाहेबांचा सैनिक अगदी आपल्याच हाताने डोळे झाकून त्यावर सह्या करू शकतो का? आणि बाळासाहेबांचा सैनिक हा मुंबईची बोलीभाषा हिंदी आहे, जरी आपली मातृभाषा मराठी असली तरी मी मीरा भाईंदरमध्ये गेलो तर हिंदीमधून बोलतो आणि ही हिंदी मराठीची लाडकी बहीण आहे असं सांगणारा परिवहन मंत्री तो नाईक सरनाईक हे बाळासाहेबांच्या विचारांशी सुसंगती दाखवणारे आहेत का? मित्रहो, एकनाथ शिंदे सांगतात की मी बाळासाहेबांच्या विचारांचा वैचारिक वारस आहे, पण त्यांच्या एकंदर आत्ताच्या राजकीय वाटचालीमध्ये कुठंतरी बाळासाहेबांचे विचार किंवा बाळासाहेबांच्या विचारांचा विचार त्यांनी केलेला आहे असं आपल्याला वाटतं का? भाजपच्या वळचणीला असलेली, त्या आश्रयाला असलेली ती शेळपाट अंधभक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राजरोस अपमान करतात आणि मोदी शहांना दुःख वाटू नये, त्यांना वाईट वाटू नये म्हणून बाळासाहेबांचा सैनिक तोंडाला कुलूप लावून बसत असेल तर तो बाळासाहेबांच्या विचारांचा वारस असू शकतो काय? अहो, तो काळ्या टोपीचा कोश्यारी काय म्हणाला होता? काय म्हणतो? तो म्हणाला होता की छत्रपती शिवाजी महाराज हे मागच्या पिढींचे वारस आहेत, म्हणजे जुन्या पिढीचे आहेत, नवीन पिढीचा आदर्श ते असू शकत नाहीत. अहो, ते राहुल सोलापूरकर विकृत मेंदूचा तो म्हणाला आग्र्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुटका करून घेतली होती ना, ती लाच देऊन करून घेतली होती. अहो, बाळासाहेबांचा सैनिक खळखाट्याक सोडावं, पण त्या राहुल सोलापूरकरला केवळ शाब्दिक तरी प्रतिक्रिया देऊ शकतो की नाही? त्या पण जर येत नसतील, अहो तो कोरटकर आई जिजाऊवर नको त्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो आणि सरकारमध्ये तुम्ही राहून बाळासाहेबांचा सैनिक सत्तेला लाथ मारून बाहेर पडेल ना. नका का होईना, नाही होणार धाडस सत्तेला लाथ मारण्याचं, पण तोंडानं नुसता निषेध तरी नोंदवा. त्या मोदी शहा देवेंद्र फडणवीसांच्याकडे साधी तक्रार तरी करा, मग आपण बाळासाहेबांचे वैचारिक वारस आहोत असं सांगता येईल ना. अहो, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा धर्म आहे, या महाराष्ट्राची संस्कृती आहे, या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान म्हणजे महाराष्ट्र धर्माचा अपमान. एक बाळासाहेबांचा विचारांचा सैनिक सहन करू शकतो काय? मित्रहो, एक कडमुडा जोशी मुंबईला येतोय हो, आणि मुंबईमध्ये येऊन तो घाटकोपरची भाषा ही गुजराती म्हणून सांगतो आणि मुंबईमध्ये मराठी बोलणं एवढं काही गरजेचं नाही हे बोलण्याचं सुद्धा धाडस करतो. यावर मनसेचे राज ठाकरे या कडमुड्या जोशींना अशा जोशी बुवा काड्या करू नका म्हणून झोडून काढतात. अहो, त्यांच्यावर बोलण्याचं धाडस करतात. उद्धव ठाकरे सुद्धा त्या जोशी बुवांची चांगली बिना पाण्याची हजामत करतात. पण बाळासाहेबांचा सैनिक म्हणवणारे तुम्ही सत्तेमध्ये असून फक्त केवळ संघाला आणि भाजपला वाईट वाटू नये, सत्तेतनं बाहेर जायची वेळ येऊ नये असं म्हणून बाळासाहेबांचा सैनिक शांत बसू शकतो? नाही बसू शकत मित्रांनो. आणि याच मोदी शहाचं हिंदी सक्ती भाषेचं धोरण जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये राबवू पाहत असतील ही गुजराती मंडळी आणि तिथं बाळासाहेबांचा सैनिक
त्यावर त्याकडनं काही प्रतिक्रिया उमटणार नाही असं होऊ शकतं का? त्याचं रक्त एवढं बर्फासारखं थंड असू शकतं का? अहो, राज ठाकरे म्हणाले की जरी भाजपा लपून छपून जर पुस्तकात हिंदीची छापणार असेल तर मी ती शाळेपर्यंत पोहोचू देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणाले हे हिंदी भाषेत सक्तीचं धोरण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे जे वैचारिक आणि रक्ताचे नाते सांगणारे ते दोन्ही ते एकच ठरायला लागले ना, ते त्याच्याशी सुसंगत वाटायला लागले. तुम्ही केवळ आणि केवळ मोदी शहांची मर्जी राखण्याकरता सत्तेचा मलिद्यासाठी जर केवळ बाळासाहेबांच्या विचारांशी द्रोह करणार असाल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी द्रोह करणार असाल, तर तुम्ही बाळासाहेबांचे वैचारिक वारस आहात हे कसे म्हणू शकता? आणि आता तर हे जे ते तुमचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक त्यांनी तर आज कहरच केला ना. ते म्हणाले आपली मातृभाषा मराठी जरी असली तरी या मुंबईची बोलीभाषा ही हिंदी आहे. आणि ते उद्या गुजराती म्हणाले तरी काय हरकत आहे? ते म्हणाले की ही आता मराठीची लाडकी बहीण आहे हिंदी. आणि बाळासाहेबांच्या विचारांचा, बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगणारा जो सैनिक आहे तो असं बोलू शकतो? मित्रो, तुम्हीच सांगा की बाळासाहेबांच्या विचारांचा वैचारिक वारसा सांगणारी माणसं, भाजपची ध्येय धोरणं राबवणारी माणसं, ती बाळासाहेबांची वैचारिक वारस असू शकतात का? का शिंदे सेना पूर्णतः आता या भाजपच्या रंगामध्ये आणि भाजपच्या त्या गुणामध्ये पूर्णपणे रंगली आहे का? का इथे आता शिंदे सेना वेगळा गट नसून भाजपचं अविभाज्य अंग तर होऊ पाहत नाही ना? नेमकं आपल्याला काय वाटतं? मित्र हो, कमेंट करून जरूर सांगा. बाळासाहेबांचे वैचारिक वारस शिंदे ठरू शकतात काय यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.